नमस्कार, मी वीरसेन साळोखे आणि आजचा आपला हा दुसरा रोल प्ले असणार आहे. रोल प्लेमध्ये माझ्याबरोबर आहे सुजाता मॅडम, ज्या 12वीच्या एका मुलीचे असलेले प्रश्न किंवा मुलीचे येणाऱ्या आयुष्यातले वेगवेगळे घटक आहेत त्यांचा ते उल्लेख करणार आहेत आणि त्यावरती मी काउन्सलर म्हणून कसं त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करतो हे आजचं किंवा त्यांच्याशी कसं कम्युनिकेशन केलं जातं हे आजचं आमचा विषय असणार आहे. नक्की आवडला तर खाली लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. यस, सो सुरुवात करतोय. बोल बाळ, का आलीस इथे? सर, मला माझ्या आईने पाठवलंय. माहिती नाही तिला काय त्रास होतो नक्की माझा, पण मला सारखी बोलते की तू काउन्सिलिंगला जा. मला तर काय हे सगळं पटत नाहीये, पण काय करू आता, आईने सांगितले तर मग एकदा आधी येईन. बरं, आईनं पाठवलेलं आहे म्हणून तू इथं आलेली आहेस. म्हणजे सांगशील का तुला काय वाटलं की आईनं का पाठवलं असेल तुला? काय माहिती तिला काय प्रॉब्लेम आहे माझा. मी तर माझं लाईफ माझ्या फुलेच जगतीये. ती सतत मला सल्ले देत असते, असं वाग तसं वाग, याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको, असंच कर, अभ्यासच कर, करिअरकडे लक्ष दे. पण मी तरी काय करणार. आणि तिच्या मला सतत जे काय सांगत असते, सल्ले देत असते, त्याचा मला खूप त्रास आलाय. बर 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 मग शेवटचा सल्ला कधी दिला होता? आईशी आणि तुझं बोलणं झालं होतं, आईने सल्ला दिला होता, असं शेवटचं कधी झालं होतं बाळ तुझ्या बरोबर? आता काल रात्री मी फोन बघत होते आणि मी माझ्या फोनमध्ये माझ्या मैत्रिणीशी चॅटिंग करत होती. तर तिला असं वाटते की मी मित्रांशी बोलते किंवा सतत फोनवरतीच असते, तर त्याच्यावरून आमचं भांडण झालेलं. म्हणजे काल भांडण झालं होतं मोबाईलवरून? हो. बर 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 म्हणजे तू कॉलेजला आहेस, मीही कॉलेजच्या फेजमधून गेलोय, तर कॉलेजमध्ये मुलं मुली बोलणं हे नॉर्मल असतं. हो सर, माझं पण तेच म्हणणं आहे. पण तिला तर ती सतत मला असं वाटतं की ती माझ्यावरती संशय घेते आणि मला जे अजिबात आवडत नाही. यस 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 तू मलाही वाटतं की तुझे मित्रमैत्रिणी वगैरे असतीलच ना? आहेत ना? हो हो. मग मैत्रिणीच आहेत की मित्र पण आहेत? मैत्रिणी पण आहे आणि मित्र पण आहेत. ओके. एखादा चांगला मित्र वगैरे पण असणं काही वाईट गोष्ट नाही. हो. तुझा कोण चांगला मित्र वगैरे आहे? हो सर, मित्र पण आहेत माझे. आणि तिला असं वाटतं की नाही, फक्त मित्रांशी नाही, फक्त मैत्रिणींशीच बोलायचं तू, असं तिचं रिस्ट्रिक्शन असतं, जे की मला अजिबात पटत पण नाही आणि मला आवडत पण नाही. बर 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 म्हणजे भरपूर वेळेला असं होतं की तुझं आता वय पाहता आणि तुझं आता शिक्षण पण पाहता की खूप वेळेला मुलं असतात ती थोडीशी रिबेलियस होतात आणि ऑब्व्हियसली मीही त्या वयातून गेलेलो आहे, तर तो रिबेलियसपणा वगैरे आपल्यामध्ये येत असतो. आणि तसं ते खूप चुकीचं पण नसतं, पण खूपशा वेळेला मग आईवडिलांशी आपलं पटत नाही, आपल्या शिक्षकांशी पटत नाही आणि बाहेर कुणाशी पटत नाही, असं होण्याची शक्यता असू शकते. मग यामध्ये आता तुझं मित्र मैत्रिणी कशा आहेत, काय आहे, तू सांगू इच्छितेस का? हो, माझे मित्र मैत्रिणी खूप चांगले आहेत. ते मला समजून घेतात. उलट मला काही आईशी मी बोलू शकत नाही ते मी माझ्या मित्र आणि मैत्रिणींशी बोलू शकते. पण तिचं सतत असतं की हिच्याशी बोल, हिच्याशी बोलू नको, तिच्याशी बोल, त्याच्याशी बोलू नको. ती सतत मला सल्ले देत असते आणि मला त्याचा खूप विट आलाय. सर, मला असं वाटतं की माझ्याऐवजी तुम्ही तिलाच जास्त समजून सांगावं. नाही, एक समजू शकतो मी की एक आई म्हणून कसं असतं की आई किंवा वडील यांचं जे नातं असतं ते आपल्याशी खूप वेगळ्या पद्धतीचं असतं. त्यांच्यासाठी आपण कितीही मोठे झालो तरी बाळच असतो, बरोबर? मग इथे एक इनसिक्युरिटी असते प्रत्येक आई किंवा वडिलांच्याकडे. मग त्यांनाही तिथं आपण चुकीचं म्हणतोय असं अजिबात नाही किंवा तुलाही चुकीचं म्हणतोय असं अजिबात नाही. पण ते माझ्या फेजमधून गेले आहेत ना, त्यांना का नाही कळते की मला काय वाटत असेल. कदाचित आता तू मोठी झाल्यानंतर कदाचित याचं उत्तर तुला मिळेल. नक्की. पण आता तू मला सांग की तुझे मित्र मैत्रिणी वगैरे फिरायला वगैरे बाहेर जाता, कसं आहे तुमचं नातं वगैरे? आमचं छान आहे नातं. उलट मला काही मी एखादा सल्ला आईकडे मागायला गेली किंवा पप्पांशी बोलायला गेली तर ते बोलतात की मला वेळ नाहीये किंवा एखादी गोष्ट गुगलवर शोध. तर मला त्यावेळी खूप असं वाटतं की मला त्यांनी सांगावं. ते त्यावेळी मला सांगत नाही आणि जेव्हा मग मला वेळ नसतो मी माझ्या मैत्रिणीशी बोलले की फक्त त्याचाच त्रास होतो त्यांना. तर हे असं का? मला खूप त्रास होतो याचा. नाही नाही, बरोबर. मी या ठिकाणी तुला समजू शकतो की एखादी व्यक्ती आपल्याकडे सतत काहीतरी विचारते, काहीतरी चौकशी करते, तर थोडंसं त्याचा आपल्याला वीट येतो आणि थोडासा आपल्याला त्रास होतो. आणि खूप अपेक्षा आहेत त्यांच्या माझ्याकडून. मी प्रत्येक त्यांची अपेक्षा पूर्ण नाही करू शकत आहे. जसं की ते पण माझी अपेक्षा, प्रत्येक अपेक्षा पूर्ण नाही करते. मी त्यांना समजून घेते पण ते मला नाही तसं समजून घेते की
नाही तू अभ्यासाच्या वेळी कधी कधी नसतो माझा मूड अभ्यासाचा, तर ते त्यावेळी मी थोडा फोन बघितला तर काय झालं. पण त्यांना प्रत्येक गोष्ट माझी फक्त फोन बघितलेली किंवा बाहेर आउटिंग केलेलं दिसतं आणि बाकी मी मेहनत घेते ते काहीच दिसत नाहीये. ओके, आउटिंग म्हणजे मी समजू शकतो पुढं म्हणजे काय आहे कसं आहे असतात की कोण कोण होतं, कुठे गेलेली किंवा यांच्या बरोबरच का गेली, या ग्रुप बरोबर का गेली. तर मला एवढे असं वाटतं की खूप रिस्ट्रिक्शन आहे आणि त्यांचा माझ्यावरती विश्वास नाहीये. म्हणजे हे असं मला नाईट आउटिंग वगैरे असतं तुमचं? हा, नाईट आउट क्वचित कधीतरी होतं, पण आम्हाला लिमिटेशन कळतात सर. आम्ही खूप मॅच्युअर सगळे आमचा ग्रुप आहे, तरी पण त्यांचं जे मम्मीचं आणि पप्पांचं जे सारखं म्हणजे हे असतं सतत प्रश्न विचारणं आल्यावरती, त्याचा मला खूप वेट आला आणि मला असं वाटतं की हे माझे आई बाबा नाहीच आहेत. नाही नाही, असा टोकाचा विचार नाही आहे. असं जर काही